नमस्कार मित्रांनो, आज आपण त्या व्यक्तीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जिचे नाव जर घेतले तर अंगावर काटा उभा राहतो. ती म्हणजे ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले अरे ही तीच माता आहे जिच्यामुळे आज सर्व स्त्रिया शिक्षण घेत आहेत. आज जे स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे त्याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. मित्रांनो, आपण आज थोर अद्वितीय समाजसेविका, कवित्री, लेखिका, समाजसुधारक, देशातील पहिली महिला शिक्षिका, युगस्त्री, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती पाहू, जिच्या ज्योतीने संपूर्ण महाराष्ट्रात उजेड केला. सावित्रीबाईंना भारतातील स्त्रीवादाची जननी म्हटल्या जाते. लग्नावेळी अशिक्षित असलेली सावित्रीबाई भारतातील पहिली महिला शिक्षिका झाली. इसवी सन 1840मध्ये सावित्रीबाई यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. त्यावेळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सावित्रीबाई फुले त्यावेळी अशिक्षित होत्या. नंतर ज्योतिराव फुलेंनी त्यांना घरीच लिहिणे वाचणे शिकविले. 1 जानेवारी 1848मध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. हे काम एवढे सोपे नव्हते, त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यानंतर त्यांनी त्या शाळेमध्ये मुलींना शिकवण्याचे कार्य चालू केले आणि त्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या आणि नंतर त्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. जेव्हा त्या मुलींना शिकवण्याचे काम करीत होत्या तेव्हा मनुवादी लोकांनी त्यांना कडाडून विरोध केला. ते धर्म बुडाला, जग बुडणार, कली आला असे म्हणून त्यांना विरोध करायचे. सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला जायची त्यावेळी ती पिशवीमध्ये सोबत एक लुगडं घ्यायची, कारण रस्त्यावरून जाताना हे मनुवादी उच्चवर्णीय लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, त्यांना दगडं मारायची, त्यांच्या अंगावर कचरा काडी टाकायची. कुणी त्यांना शिव्या घालायचे तर कुणी त्यांना अंगावर हात टाकण्याची भाषा करायची. असे दररोज त्यांना सहन करावे लागत असे. तरी पण ते न डगमगता आपले काम करतच होत्या. ते जेव्हा शाळेमध्ये जायच्या तेव्हा शेणामातीने भरलेले लुगडं काढून दुसरे लुगडं घालून मुलींना शिक्षण द्यायच्या. असे अनेक संघर्ष करत सावित्रीबाई शिक्षण प्रसार करीतच राहिल्या. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये असलेल्या काही क्रूर रूढी यांना आळा घातला. त्यांनी स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी बाल जरट विवाह प्रथेला विरोध केला. बाल जरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12व्या-13व्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवा स्त्रियांना सती जावे लागे किंवा मग त्यांना केशवापन करून कुरूप बनविले जाई. विधवा मुली कुण्यातरी नराधमाचा शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज त्यांचा छळ करणार. जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूण हत्या करत. ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले. या बालहत्या प्रतिबंधक गृहात सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलेच मुली मानत. त्यांना बालविवाह विरुद्ध मोहीम चालविली. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला. सावित्रीबाईंनी जातीवरून आणि लिंगावरून होत असलेल्या भेदभावाला विरोध केला. केशवापन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे हे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांनी 1854मध्ये काव्य फुले आणि 1892मध्ये 52 काशी सुबोध रत्नाकर हे प्रकाशित केली आणि जा शिक्षण मिळवा या नावाची कविता देखील त्यांनी प्रकाशित केली, ज्यामध्ये त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. ज्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा परिणाम म्हणून त्या एक उत्कृष्ट स्त्रीवादी बनल्या. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा खूप मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते.
अनाथांना आश्रय मिळावा यासाठी त्यांनी कार्य केले.